तुझी स्तुती करतो माझ्या परमेश्वरा. तू पुन्हा भेट घेणारे माझ्या परमेश्वरा प्रत्येकाची, बोलणारे माझ्या परमेश्वरा, तुझा मार्ग आम्हाला शिकवणारे, प्रगट करणारे आम्ही तुला धन्यवाद देतो. अद्भुत कार्य करणारे पित्या, पुन्हा तू आमची आध्यात्मिक आग नवीन करशील माझ्या पित्या, आणि आम्हा प्रत्येकात तुझा गौरव होणार. आम्ही सर्व महिमा तुला देतो. पुन्हा प्रार्थना करतो जे काही जे या क्षणी इथं टीव्हीवर आणि इंटरनेटवर मेसेज पाहते पित्या, प्रत्येक आत्माशी बोल माझ्या प्रभू, प्रत्येकात तुझा गौरव होते. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा जो विषय आहे तो विषय या संदर्भात आहे का 100 पट पीक आणा. किती पट? 100 पट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा जो विषय आहे, विषयाचं नाव आहे 100 पट काय आलं पाहिजे? पीक आलं पाहिजे. पीक आलं पाहिजे. वाचू या ठिकाणी मार्क 4था अध्याय 3ऱ्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. मार्क याचा 4था अध्याय 3ऱ्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. पहा, पेरणारा पेरायला निघाला, आणि असे झाले की तो पेरीत असता काही बी वाटेजवळ पडले. हा, लक्ष द्या. काही कुठं पडले? वाटेजवळ. ना बायबल सांगतो पेरणारा निघाला, पेरणारा निघाला, आणि काही कुठं पडले? वाटेवर पडले. पुढे वाचूया. मग पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. आणि दुसरे काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती. हा, दुसरं कुठं पडलं? खडकावर. हा, प्लीज सगळे बोला. दुसरं कुठं पडलं? खडकावर. पहिलं कुठं पडलं होतं? वाटेवर. पहिलं वाटेवर, दुसरं खडकावर. खडकावर. वाचूया पुढं. तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते तेव्हाच उगवले. पण सूर्य उगवला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले. आणि काही काटेरी झाडामध्ये पडले. हा, काही कुठं पडलं? काटेरी झाडांमध्ये. वाचूया पुढं. आणि काटेरी झाडांनी वाढून त्याला गुदमरवले, म्हणून त्याने काही पीक दिले नाही. आणि काही चांगल्या जमिनीत पडले. हा, काही कुठं पडले? चांगल्या जमिनीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 4 प्रकारची भूमी. किती प्रकारची भूमी आहे? 4 प्रकारची. पहिली कोणती? वाटेवर. पहिले वाटेवर, दुसरी खडकावर, दुसरी खडकावर, तिसरी काटेरी झाडामध्ये. तिसरी कशी आहे? आणि चौथी कोणती आहे? चांगल्या जमिनीत. सुपीक. कोणती? सुपीक जमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळलं. पेरणारा निघाला, आणि पेरणारा निघाला आणि त्यांनी पेरायला स्टार्ट केलं, तर काही वाटेवर पडलं, काही खडकावर पडलं, काही काटेरी भागामध्ये पडलं, पण तिन्ही पण उगवलं नाही. परंतु जे सुपीक भूमीमध्ये पडलं. कुठं पडलं? सुपीक भूमीमध्ये. चांगल्या भूमीमध्ये पडलं. वाचूया पुढे काय झालं. काही चांगल्या जमिनीत पडले, आणि ते उगवून वाढत गेले, आणि त्याने पीक दिले. आणि 30 पट व 60 पट व 100 पट पीक उपजविले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे चांगल्या भूमीमध्ये पडलं, तिथं पीक आलं. तिथं काय आलं? पीक आलं. 30 पट, 60 पट आणि 100 पट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची काय आहे? भूमी आहे. तर त्यापैकी आध्यात्मिकरित्या आपण कोणती भूमी आहोत? सुपीक जमीन. प्लीज बोला. कोणती भूमी? सुपीक जमीन. समजतंय? हा जो पेरणारा आहे, तर या ठिकाणी पेरलं म्हणजे काय पेरलंय? वचन पेरलं. काय पेरलं? वचन पेरलंय. आपल्यामध्ये वचन पेरलं, आपल्यामध्ये प्रार्थना पेरली, आपल्यामध्ये सुवार्ता पेरली, आपल्यामध्ये अभिषेक पेरला, आपल्यामध्ये पवित्र आत्मा पेरला. प्रेज द लॉर्ड. समजतंय? या ठिकाणी 4 प्रकारची भूमी आहे. वाटेवर, खडकावर, काटेरी आणि सुपीक. तर मग आपण कोणती भूमी आहे? सुपीक भूमी. प्लीज बोला. कोणती भूमी आहे? सुपीक भूमी. सुपीक भूमी आहे. कोणती भूमी आहे? सुपीक भूमी. कारण आपण स्वतःला वाटेवर घेणार नाही, खडकावर घेणार नाही, काटेरी पण आपण म्हणणार नाही. आपण म्हणणार का मी सुपीक भूमी. कोणती भूमी आहे? सुपीक भूमी. मग ते म्हणतो जर तू सुपीक भूमी आहे तर फळ पण किती पट आलं पाहिजे? 100 पट. प्लीज बोला. किती पट? 100 पट. तसं लिहिलंय 30 पट येतंय, 60 पट येतंय, आणि किती पट येतंय? 100 पट येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे की आपल्यामध्ये 30 आणि 60 नाही, आपल्यामध्ये 100 पट आलं पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? मग ते 100 पट आपल्यामध्ये फळ यावं म्हणून थोडीशी जमिनीची मशागत करावं लागणार. जमिनीची काय करावं लागणार? मशागत करावं. मशागत करावं लागणार. किंवा विदाऊट मशागत आमच्यामध्ये ते फळ येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मध्ये प्रयत्न केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुपीक भूमी आहोत आपण. यस. प्लीज बोला. आहोत. आपण कुणीच म्हणणार नाही की मी वाटेवर आहे, मी खडकावर आहे, मी काटेरी. आपण सगळे स्वतःला कुठे ढकलणार? सुपीक भूमी. बाबा सुपीक भूमीमध्ये. पण ते म्हणतो जर सुपीक भूमी आहे तर फळ पाहिजे. यस. काय पाहिजे? फळ पाहिजे. आणि जर तू 30% देणार आहे, जर तू 60% देणार आहे, जर तू 80% देणार आहे, मला तेवढे नकोय, मला किती टक्के पाहिजे? 100%. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जोही शेतकरी असतो तो असं पीक कधीच लावत नाही का थोडा फायदा पाहतो. तो नेहमी किती फायदा बघतो? 100%.
Praise the Lord. हालेलुया. किती फायदा बघतो? 100%. 100% फायदा बघतो. मग देवाची पण इच्छा आहे आमच्यामध्ये पण 100% उत्पन्न आलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. प्लीज बोला, कळतंय? 10%, 30%, 40% एन्जॉय करू नका. किती टक्के पाहिजे? 100%. Praise the Lord. हालेलुया. मग 100% कसं येणार ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे जर प्रभू येशू शेताचं उदाहरण देतो, पिकाचं उदाहरण दिलं म्हणजे कोणाबद्दल बोलतोय? शेतकऱ्याबद्दल. आम्हाला माहितीये ज्यावेळेस शेतकरी एखादं पीक लावतो आणि ते पिकाची ज्यावेळेस वाढ होत असती तो वेळोवेळी एक गोष्ट करत असतो, त्याला म्हणतात खुरपणी. बरोबर ना? खुरपणी म्हणजे ते गवत काय करत राहायचं? काढायचं. ते गवत काढायचं काम तिथे काय करतात? चालू ठेवतात. का गवत काढतात? पीक चांगलं प्लीज यावं. बोला, काय चांगलं यावं? पीक चांगलं कारण यावं. जे पिकाला खायचं कोण खातंय? गवतच खातं. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून शेतकऱ्याला माहिती आहे का जर गवत काढलं नाही तर पीक चांगलं येणार नाही आणि माझी मेहनत त्या ठिकाणी वाया जाईल, मलाही उत्पन्न मिळणार नाही. आणि ज्या प्रकारे प्रभूंनी लेवीच्या पुस्तकात सांगितलं होतं का ज्यावेळेस तू शेताची कापणी करशील पूर्ण कापणी करायची नाही, कोणे कापणे तसेच ठेवायचे, जे गुरढोर असतील त्याचा जो उदरनिर्वाह आहे त्याच्यावर होणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी जे पीक येणार आहे, काय येणार आहे? पीक येणार आहे. ते 2 लोकांचा फायदा करणार. किती लोकांचा? 2 लोकांचा. एक तर मालकाचा, एक तर कोणाचा? मालकाचा. आणि दुसरा कोणाचा? शेताबद्दल बोलतोय. कशाबद्दल बोलतोय? शेताबद्दल. शेताबद्दल पाहतोय आपण. मग आपण आध्यात्मिकरित्या पाहू. ज्या ठिकाणी प्रभू पीक बोलला, काय बोलला? पीक. एक शेतकरी जर पीक लावतो तो पहिला फायदा कोणाचा? स्वतःचा. शेतकऱ्याचा. पण दुसरा फायदा याच्यात कोणाचा आहे? पक्ष्यांचा आहे. कोणाचा आहे? पक्ष्यांचा. समजतंय? प्रभूने काय म्हटलं होतं या ठिकाणी का सगळी शेताची कापणी करायची का? नाही. थोडस गुराढोरांसाठी पक्ष्यांसाठी काय करायचं? ठेवायचं. म्हणजे पीक 2 लोकांचा फायदा करतं. किती लोकांचा? 2 लोकांचा. एक तर मालकाचा आणि दुसरा त्या पक्ष्यांचा. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? म्हणून पीक चांगलं येणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे आपण पण 2 जणांचे फायदे करतो. किती जणांचे? 2 जणांचे. पहिला फायदा कोणाचा? आपलाच. पहिला फायदा आपलाच. आणि दुसरा फायदा त्या लोकांचा ज्यांच्यापर्यंत आपण सुवार्ता पोहोचवतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? पहिला फायदा कोणाचा करतो? आपलाच. कारण जर आपण सुवार्ता पोहोचवतो तर आपण त्यांचा तर फायदा करतोय, आपण आपलाही फायदा करतो. कारण जे आपण करतोय त्याचं वेतन मजुरी प्रभू आपल्याला देणार आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? ज्या प्रकारे शेतकरी पेरतो आणि अपेक्षा ठेवतो का चांगलं पीक आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? चांगलं पीक. ज्या प्रकारे त्यांनी बी पेरलं, काय पेरलं? बी पेरलंय. तसंच आमच्यामध्ये काय पेरलंय? वचन पेरलंय. काय पेरलंय आपल्यामध्ये? वचन पेरलंय. माहिती आम्हाला आता वचन. येस. प्लीज बोला, माहितीये. आणि वचन काय सांगतं? सत्य तुम्ही जाणाल आणि तुम्ही कसे होणार? बंधन मुक्त होणार. मग जर तुम्हाला सत्य कळलं तुम्ही बंधनमुक्त झाले तरी सत्य इतरांना मोकळं नाही करू शकत का? प्लीज बोला, करू शकतं का नाही? करू शकतो. मग आमच्याकडे वचन आहे, वचन आमच्यामध्ये पेरले. मग या वर्षाची कापणी पण झाली पाहिजे. आम्हामध्ये प्रार्थना पेरली. काय पेरली? प्रार्थना पेरली. आम्हाला प्रार्थना येते. येस. प्लीज बोला, येते. लोकांना प्रार्थना येत नाही. आपण या प्रार्थनेची कापणी केली पाहिजे. लोकांमध्ये जाऊन ही प्रार्थना लोकांसाठी उगवली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes. वचन पेरलंय हे वचन लोकांसाठी उगवलं पाहिजे. आमच्यात प्रार्थना पेरली ही प्रार्थना लोकांसाठी उगवली पाहिजे. आमच्यात देवाचा अभिषेक पेरलाय हा अभिषेक लोकांसाठी उपयोगात आला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. जे आमच्यामध्ये पेरलंय ते उगवलं पाहिजे. आणि जर ते उगवत नाही त्या शेतकऱ्याला त्या पिकामध्ये इंटरेस्ट राहत नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? प्लीज बोला, कळतंय? म्हणून पीक चांगलं यावं म्हणून टाइम काय काढावं लागतं? गवत काढावं लागतं. काय काढावं लागतं? गवत काढावं म्हणजेच गवत येतं किंवा काटे येतात. गवत किंवा काटे येतात. गवत आणि काटे त्या मालकाने लावलेलं नसतं, त्यांनी पिकत लावलेलं असतं. काय लावलेलं असतं? पिकत लावलेलं असतं. पण त्या मातीचा मूळ धर्म आहे. त्या मातीचा काय गुणधर्म आहे. गुणधर्म आहे का ती काटे कुसळ आणि गवतच काय करती? उगवती. त्याच प्रकारे आमची पण इच्छा नाहीये का जगात, घरात आणि जगिक गोष्टीमध्ये, नातेवाईकांमध्ये मी अडकावं. आम्हालाही कळतं मी कोणाचं गाजवावं? देवाचं. पण तरी पण आपण वेळोवेळी तो गवत काढत नाही. म्हणून जे पीक वाढलं पाहिजे ते पीक वाढत नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes. शेतामध्ये काय उगतं? गवत. काय उगतं? गवत उगतं. तुम्ही पीक लावलं होतं. काय लावलं होतं? पीक लावलं तुम्ही होतं. चांगलं पीक लावलं. तुम्ही गवत पेरता का? नाही. पण तरी पण गवत काय होतं? उगवतं. आणि शेतकऱ्याला माहिती आहे की गवत काढणं गरजेचं आहे. जर गवत काढलं नाही तर पीक चांगलं येणार नाही. Praise the Lord. हालेलुया. त्या शेतकऱ्याप्रमाणेच आपल्यामधलं गवत आम्हाला काय करावं लागणार? काढून टाकावं लागणार. समजतंय? आपलं कुटुंब आपल्याला जास्त हवी होऊन जातं. आपलं काम आपल्याला जास्त हवी होऊन जातं. आपल्याला इतर प्रोग्राम्स, मित्र परिवार, फ्रेंड सर्कल आपल्याला एवढे हवी होऊन जातात की जी सेवेची लेवल आपली गेली पाहिजे ती वाढती. पुन्हा गवत उगतं, पुन्हा गुरफटून जातो, पुन्हा सेवा खाली येते, पुन्हा चार्ज होतो, पुन्हा गवत येतं, पुन्हा खाली येतो. याच्या पलीकडे आपण जातच नाही राहिलो चर्च. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? येस. आपण वाढतो. काय करतो? वाढतो. आता असं वाटतं का पुढच्या क्लासमध्ये जाईल?
आता काय कर, पुढच्या क्लासमध्ये जाईल, पण गवत आलं का पुन्हा त्याच क्लासमध्ये. गवत जर तुम्ही काढणार नाही पुढच्या क्लासमध्ये तुम्ही जाणार नाही. रेझोलो हालेलुया. समजतंय, येस. कळतंय वचन. जसं शेतकरी लक्ष देतो का गवत काढलं पाहिजे, काटे काढले पाहिजे, आपल्यामध्ये पण अशा काही गोष्टी येत की त्याच्यामध्ये आपण एवढे गुरफटलेलो आहोत की जी सेवा आपल्यातून घडली पाहिजे ती सेवा घडत नाही. इच्छा तर आपण बाळगतो, त्यास वचन कळतं, आम्हाला कळतं हे मला करायचंय, पण जे मी लावलं नव्हतं त्या गोष्टी येतात आणि त्या उगवतात, आणि जे मी वाढलं पाहिजे ते मला वाढू देत नाही. म्हणून तुमचंच काम आहे का तुमच्या आतमधलं गवत तुम्ही काढलं पाहिजे. हालेलुया. कळतंय चर्च? येस. प्लीज मला कळतंय. कारण जेवढं आम्ही काम करणार तेवढं वेतनी मजुरी आम्हाला कोण देणार? परमेश्वर देणार. कारण बायबल सांगतं आम्हाला प्रतिफळ आहे. आम्हाला काय आहे? प्रतिफळ आहे. प्रतिफळ आहे. जेवढं आम्ही कमवणार तेवढं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी करंथीकराचं पहिलं पत्र 3 अध्याय आणि 8 वचन. होणारा व पाणी देणारा हे एकच आहे, आणि प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापले प्रतिफळ मिळेल. हा, आपल्या श्रमाप्रमाणे काय मिळणार? प्रतिफळ मिळणार. आणि काही बायबलमध्ये लिहिलं मजुरी. काही बायबलमध्ये काय लिहिलंय? मजुरी. कशाप्रमाणे मिळणार? आपापल्या श्रमाप्रमाणे. आपल्या कामाप्रमाणे. स्वतःच्या कशाप्रमाणे? कामाप्रमाणे. जेवढं काम तुम्ही करणार तेवढं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देणार. असं आहे का बायबलमध्ये? वाचू या ठिकाणी आपण लूक 19 अध्याय 16 आणि 17 वचन. पहिला त्याच्या पुढे येऊन म्हणाला, प्रभू तुझ्या एका मोहरेने आणखी 10 मोहरा मिळवल्या आहेत. तेव्हा त्याने त्याला म्हटले, शाब्बास चांगल्या दासा, तू अगदी लहान गोष्टीविषयी विश्वासू झालास, म्हणून 10 नगरांचा अधिकारी हो. हा, किती नगरांचा? 10 नगरांचा. कशाच्या आधारावर त्याला 10 नगर दिले? कामाच्या आधारावर. अच्छा, कामाच्या आधारावर. कशावर? कामाच्या. एक मिळालं होतं. किती मिळालं होतं? एकचे किती केले? 10 केले. आणि म्हणतो जा आणि 10 नगरावर काय गाजव? अधिकार गाजव. म्हणजे जेवढं आम्ही श्रम करणार, जेवढं आपण काय करणार? श्रम करणार, तेवढं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? जेवढं तुम्ही धावणार कुणाच्या मार्गात? देवाच्या मार्गात. जेवढं तुम्ही सुवार्ता गाजवणार, जेवढं तुम्ही प्रार्थना करणार, जेवढं तुम्ही देवाच्या महिमेसाठी आत्मे जिंकणार, जेवढं तुम्ही लोकांना देवाच्या राज्यात आणणार, तेवढं तुमचं प्रतिफळ परमेश्वर वाढवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो 1चे मी 10 केले, तो म्हणतो 10. दुसरा येतो 1चे 5 केले, तो म्हणतो 5. तो म्हणतो 1चे 3 केले, 3. एक म्हणतो काहीच केले नाही, तो म्हणतो जे आहे ते पण काय करा? काढून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. फक्त पीक येतं याच्यात एन्जॉय करू नका. पीक किती पट आलं पाहिजे? 100 पट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून गवत उगवणार. काय उगवणार? गवत उगवणार. कारण त्याचा नैसर्गिक धर्म आहे. गवताचा काय आहे? नैसर्गिक हा गुणधर्म आहे का तो टाइम टू टाइम काय करतो? उगवत राहतो. अशी इझिली सेवा चालू नाही होणार. अशी इझी सेवा चालू होणार नाही. कधी कौटुंबिक डिस्टर्बन्स, कधी आधाराचा डिस्टर्बन्स, कधी आर्थिक समस्या, कधी आंतरिक बाहेरच्या गोष्टी, या सर्व तुम्हाला ग्रासून ठेवतील. या नेहमी तुम्हाला अडकून ठेवतील. या तुम्हाला कधी बाहेर पडू देणार नाही आणि तुमच्या आतमधली सेवा काही कधीच पुढच्या लेवलला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एक विषय घेतला होता, प्रभू येशू ख्रिस्त. त्याचा जो जन्म झाला, जन्माच्या वेळेस पासूनच त्याच्यावर काय चालू झाले? आक्रमण चालू झाले. येशूची सेवा किती वर्षात सुरू झाली? 30 वर्षात. 30 वर्ष. आणि आक्रमण कधीपासून होतात? बालपणापासून, जन्मल्यापासून. गर्भात होता. कुठं होता? गर्भात होता. तो गर्भात असताना त्याच्यावर काय चालू झाले? आक्रमण चालू झाले. कारण सैताचं लक्ष असतं आपल्यावर. सैताचं काय असतं? लक्ष असतं. कारण तुझ्याकडे वचन आहे, तुझ्याकडे प्रार्थना आहे, तुझ्याकडे देवाचा अभिषेक आहे, तुझ्याकडे पवित्र आत्मा आहे. तू सिरियस नाही त्या बाबतीत, पण सैतान आपल्या प्रति सिरियस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आपल्याकडे जे वचन आहे त्या बाबतीत आपण सिरियस नाहीये. आपल्याकडे जो अभिषेक आहे आपल्या त्याबद्दल सिरियस नाहीये. आपल्याकडे पवित्र आत्मा आहे त्याबद्दल आपण सिरियस नाहीये. पण आपल्या प्रति कोण सिरियस आहे? सैतान. तो सिरियस आहे कारण त्याला माहिती आहे याच्याकडे जे आहे ना हे जग बदलू शकतं. याच्याकडे जे आहे ना माणसाचे मार्ग बदलू शकतात. याच्याकडे जे आहे ना मनुष्य लोक नरकाच्या वाटेने परंतु स्वर्गाच्या वाटेने जाऊ लागतील. म्हणून तो आमच्या प्रति सिरियस आहे आणि तो आमच्यामध्ये असं गवत उगवतो, आपण त्यामध्येच गुरफटतो आणि आपण पुढे गेलं पाहिजे आपण पुढे जात नाही. हालेलुया. समजतंय चर्च? म्हणून आजार पण येतील, कौटुंबिक गोष्टी येतील, दुसऱ्या ऑफिशियल गोष्टी येतील, नातेवाईकाचं काही ना काही येईल. तुम्हाला बिझी ठेवण्यात येईल. काय करण्यात येईल? बिझी ठेवण्यात येईल. तुम्हाला नेहमी सतत बिझी करणार. कारण त्याला माहिती याला का सोडलं, हा कोणाचं काम करणार? देवाचं काम. हा देवाचं काम करणार. आणि मग हा तर वाढण्याचं प्रतिफळ तर मोठं असेल, पण हा काही लोक माझे घेऊन जाईल म्हणून याला बिझी करणं खूप गरजेचं आहे. येस. हालेलुया. आणि म्हणून अनेक जण आत्म्यामध्ये वाढतात पण तू त्यांना असं बिझी करतो की ते जे पुढे गेले पाहिजे ते पुढे जात नाही आणि जे फळ त्यांच्यामध्ये आलं पाहिजे ते फळ काही येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आव्हान असतील,
चॅलेंजेस असतील, असं नाही की सेवा खूप इझी, त्याच्यामध्ये 100% सैतान आमच्यासाठी अडथळे उत्पन्न करणार, पण त्या सर्वांना मात देऊन आम्हाला पुढची वाटचाल करायची. Praise the Lord. हालेलुया. शेतकरी फक्त पीक लावून घरी बसतो का? घरी बसतो का तो? नाही. वेळोवेळी शेतामध्ये जाऊन चेक करतो, गवत येतंय का, काही अन्नश्री उगतोय का, मला राखण करणं गरजेचं, त्याला जपणं गरजेचं आहे, आणि ते कसं करून चांगल्या प्रकारे काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. त्याच प्रकारे आपण पण आपली स्वर्गीय संपत्ती वाढली पाहिजे, आपल्यामध्ये पण आपल्याला चांगलं वेतन मजुरी मिळली पाहिजे, म्हणून आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजे. चर्च Praise the Lord. हालेलुया. समजा आपण आता गीत गायलं, आपण जे गीत गातो मोठमोठे शब्द वापरतो आपण, कोणाच्या महिमेसाठी, देवाच्या महिमेसाठी. मग ते म्हणतो शब्द तेवढे मोठे आहेत, पण जीवनामध्ये देवाचं महत्व तेवढं मोठं दिसत नाही, आणि म्हणून त्या आराधनेत तो सामर्थ्य आम्हाला काही जाणवत नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय, देवाला एकदम मोठमोठे शब्द आहेत, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू जग बदलणार आहे, तू असा करणार आहे, तू अल्फा आणि ओमेगा आहे, तूच एक मात्र परमेश्वर आहे. ते म्हणतो शब्दात किती चांगल्या प्रकारे मांडणी करतोस, किती चांगल्या प्रकारे चालीमध्ये गाणे बसवतात, पण त्याच्यामध्ये जे समर्पण तुझं पाहिजे आणि त्या शब्दाच्या मध्ये जे गांभीर्य तुझं पाहिजे, ते गांभीर्य तुझ्यामध्ये नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? प्लीज बोला, समजतंय? तर खरोखर आपला परमेश्वर जीवन देव आहे, खरोखर देवाचं राज्य आहे, तर मग ते म्हणतो कुठे ते प्रयत्न आहे, कुठे ती धडपड चालू आहे देवाच्या राज्यात काय त्याला साठवण्याची. Praise the Lord. हालेलुया. आपण बोलतो देवाच्या राज्याचं, आणि लक्ष कोणत्या राज्यात लागलंय सगळं, जगी. Praise the Lord. हालेलुया. आपण इथंच गुरपटलोय, आपल्या डोक्यात तेच चाललंय, उठता बसता तुम्ही देवाच्या राज्याबद्दल विचार केला पाहिजे. चर्च Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes. प्लीज गुरफटू नका, इथं आपण उपरी आहोत, काय आहोत, उपरी आहोत, पण तुमचा फोकस कुठं पाहिजे, स्वर्गामध्ये. Praise the Lord. हालेलुया. राहा, तुम्हाला काम करणं आहे, तुम्हाला नातेवाईक पण आहेत, त्यांच्यामध्ये नक्की राहा, त्यांच्यात असून पण लक्ष कुठं लागलं पाहिजे, देवाच्या राज्याकडे. Praise the Lord. हालेलुया. चर्च मध्ये येऊन पण लक्ष कुठं लागलेलं असतं आपलं, त्याच प्रकारे त्यांच्यात राहून तिकडे लक्ष लागलं पाहिजे, लक्ष कुठं लागलं पाहिजे, स्वर्गाच्या राज्यात. Praise the Lord. हालेलुया. असं झालं पाहिजे. आपल्याकडे गणित उलट आहे, आपण देवाच्या राज्यात बसतो, देवाच्या मंदिरात बसतो, आणि लक्ष तिकडे लागलेलं असतं. ते म्हणतो तिकडे बस, पण लक्ष कुठं लागलं पाहिजे, माझ्याकडे. Praise the Lord. हालेलुया. हे कधी घडणार, हे घडलं पाहिजे, आणि जसे घडल त्यावेळेस खरी महिमा, खरी आराधना प्रभूला भेटणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. देवाबद्दल मोठमोठे शब्द आपण उच्चारतो प्रार्थनेमध्ये, आपण काय जबरदस्त प्रार्थना द्यायची, का शब्द जसे मोठमोठे वापरले असतात, हेवी शब्द टाकलेले असतात असे बाउन्सर, त्याच्यामुळे आपलं वाटतं बापरे जबरदस्त हा एकदम प्रे करणार आहे, जबरदस्त हा देवाबद्दल बोलणार आहे, पण ते जीवनामध्ये देवाचं महत्व दिसलं पाहिजे. खरोखर एवढा मोठा परमेश्वर आहे का जेवढा हा बोलतोय. Praise the Lord. समजतंय? येस येस. प्लीज बोला, कळतंय? प्लीज आपलं पीक वाढलं पाहिजे, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आल्या पाहिजेत, म्हणून प्लीज जे आपल्यामध्ये पेरलंय ते उगवलं पाहिजे. चर्च, आणि जर ते उगवत नाही, शेतकरी त्या भूमीकडे लक्ष देत नाही. Praise the Lord. हालेलुया. म्हणतो ना, ज्या झाडाला फळ येत नाही त्याच्या फांदीशी काय ठेवली, कुराट ठेवली आहे. कुराट ठेवली, आणि जर फळ येणार नाही तर तो म्हणतो कुराट ठेवली, आणि त्या मुळासहित मी काय करणार, तोडून टाकणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? म्हणून फळ आलं पाहिजे, काय आलं पाहिजे, फळ आलं पाहिजे, आणि बऱ्यापैकी आलं पाहिजे, फक्त बऱ्यापैकी नाही, उत्कृष्ट आलं पाहिजे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. आणि 3 कॅटेगरी, 30%, 60% आणि 100%. 30% वाले, म्हणजे कधीतरी कसं, कधीतरी किंवा काही ना काही करतो, काही ना काही करतोय. ते कोणत्या कॅटेगरी मध्ये येतात, 30%. बऱ्यापैकी. कशी सेवा चालू आहे, बऱ्यापैकी. ते 60च्या कॅटेगरी. आणि जे पूर्ण समर्पण केलंय ते कोणत्या कॅटेगरी मध्ये, 100% मध्ये. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? म्हणून आपण कधीतरी नाही, किंवा काहीतरी नाही, किंवा बऱ्यापैकी नाही, आपलं समर्पण जास्तीत जास्त वाढलं पाहिजे. Yes. Praise the Lord. हालेलुया. आपण सगळे म्हणतो कारण मी सुपीक भूमी आहे, सुपीक भूमी आहे, पण आपण सगळे 30 आणि 60 मध्येच खेळतोय, किंवा 10 ते 30 मध्ये, किंवा 1 ते 30 मध्येच खेळतोय आपण, त्याच्या पुढे आपण जात नाहीये. पण देवाची इच्छा का आपण पुढे पुढे गेलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? आपल्यामध्ये दिसतंय का 100 पट, नाही दिसत अजून 100 पट, आपल्यामध्ये 100 पट दिसत नाही. 30 मध्ये पण आपण आहोत का नाही आपल्याला अजून माहिती नाही, कारण आपण लगेच म्हणलो नाही मी 30 मध्ये, नाही मी तर 60 मध्ये, असं आपण म्हणतोय. पण देवाच्या नजरेने आपल्याला चेक केलं पाहिजे, खरोखर ती तळमळ आहे का, उठता बसता देवाचं राज्य माझ्यामध्ये गाजतंय का, मला काही सुचत नाही, माझ्या मनामध्ये फक्त देवाच्या राज्याबद्दल गोष्टी चालल्या पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? पूर्ण एक चित्त झालो पाहिजे आपण कोणाबरोबर, देवाबरोबर. उठता बसता तुम्ही फक्त वाचनामध्ये, प्रार्थनेमध्ये काय राज्य गाजू, कसं यांना मार्ग प्रगट करू, कसं पुढच्या दिशेमध्ये घेऊन जाऊ, कसं देवाची उन्नती होईल, कसं देवाचं राज्य वाढल, हा आत्मा कसा देवाच्या राज्यात येईल, तुमच्या डोक्यामध्ये 24 आवर्स ते कॅल्क्युलेशन चालले पाहिजे का माझं पीक कसं वाढलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? येस. गणित चालले पाहिजे कुठं,
मनामध्ये उठता बसता तुम्ही देवासंगती समरूप झाले पाहिजे का नाही, माझं पीक वाढलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. पण आपण संदेश आला त्यास उभारी येते, काय येते, जोश येतो, आणि मग त्यास आपण पळतो. संदेश बदलला आपलं पण मोशन काय होऊन झाले, बदलले गेले. आर्मी मॅन म्हणजे आम्ही ज्या भिंगार कडून इकडे येत असतो त्या ठिकाणी आम्ही बघतो का ते आर्मीचे लोक गवत काढतात. काय काढतात, गवत काढतात. असं वाटतं का बाबा हा तर आर्मीत भरती झाला कशासाठी, देशाची सेवा करण्यासाठी. आणि तू तिथं काय करत बसला, गवत काढतोय. म्हणजे त्यांना प्रत्येक काम शिकवतात. आता नेहमी काय बॉर्डरवर गोळ्याने चालवावं लागत, पण ते त्यांना बसू देत नाही. त्यांना नेहमी काय ठेवतात, कामामध्ये ठेवतात, बिझी ठेवतात. काय ठेवतात, बिझी ठेवतात. तुम्ही बसले तर मग तुम्ही लठ्ठ होऊन जाणार आणि टायमाला तुमच्याकडून काम होणार नाही, म्हणून ते त्यांना कधीच बसू देत नाही. म्हणजे आध्यात्मिकरित्या आपण स्वतःला बसून ठेवायचं नाही, नेहमी देवामध्ये स्वतःला बिझी ठेवायचं. Praise the Lord. हालेलुया. स्वतःला आध्यात्मिकरित्या जर तुम्ही बिझी करणार, तुमच्यामध्ये लठ्ठपणा येणार नाही. आध्यात्मिकरित्या तुम्ही आध्यात्मिकरित्या अजून चांगलं देवाच्या महिमेसाठी करत जाणार. यस यस. Praise the Lord. हालेलुया. समजतं. यस. मिलिटरी मॅन पहा, ते गवत पण काढतात. काय काढतात, गवत काढतात. आपण म्हणतो पगार तो घेतोय, गवत काढायचा काय, तुला काम करावं लागणार. जर तू बसून असशील तुला काही ऐन टायमाला काम करता येणार नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय, प्लीज मला कळतंय, आपल्यामध्ये फळ येणं गरजेचं आहे. जसं शेतकरी काळजी घेतो कारण पीक आलं पाहिजे, माझं कुटुंब चालणार आहे, माझ्या गायांसाठी चारा होणार आहे, मला ते लक्ष देणंच देणं आहे. त्याच प्रकारे आपण पण देवाच्या राज्याच्या प्रती सिरियस असलं पाहिजे. खरोखर देवाचं राज्य आहे. यस. Praise the Lord. हालेलुया. काय म्हणून लोक आपल्याकडे पाहून आकारले जातील, त्यांना वाटलं पाहिजे अरे एवढं का पळतात, आपल्या घरदार सोडून का देवाच्या मागे पडले. खरोखर देवाचं राज्य आहे का, खरोखर असा परमेश्वर आहे का. आपण तर म्हणतो मेल्यानंतर अनंतकालाचं जीवन आहे, मग ते म्हणतो ती तयारी दिसत नाही. Praise the Lord. हालेलुया. काय दिसली पाहिजे, तयारी दिसली पाहिजे. आपण म्हणतो ना मेल्यानंतर काय आहे, त्या कब्रस्थानात आपण नक्की म्हणतो हा प्रवास संपला, आता एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. पण ते म्हणतो प्रत्यक्षात तर कधीच ती वाटचाल दिसली नाही, त्या प्रवासाकडे वाटचाल करतो. फक्त मेल्यानंतरच आपल्याला कळतं नाही आता ती वाटचाल सुरू झाली. ते म्हणतो आता वाटचाल सुरू कर, आणि दिसलं पाहिजे की देवाच्या राज्याचा प्रयत्न करत. यस यस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय, फक्त कुठं आठवतं आपल्याला, मेल्यानंतर. कारण बोलावंच लागतं तसं आपल्याला. त्या कुटुंबाचं सांत्वन करायचं असतं, ही वाटचाल संपली, आता एक नवीन वाटचाल सुरू झालेली आहे. ते म्हणतो ती वाटचाल करून तुला मिळणार काय, तिथं मिळण्यासाठी तू आताच प्रयत्न केले पाहिजे होते. यस यस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय, ते प्रयत्न दिसले पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे, लोकांनी तुमची निंदा पण केली पाहिजे. अरे काय देव करतात हे बोललं पाहिजे, आपलं सर्टिफिकेट आहे आपण देवासाठी काहीतरी करतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय ना, Yes, yes. आपलं काय आहे, सर्टिफिकेट आहे. काय काम धंदे नाही त्यांना, काय नाही येत, काम धंदे हे नाही. आपले सर्टिफिकेट आहेत, हे आपले रिवॉर्ड आहेत का चला प्रेज गॉड मी काय ना काय करतोय. म्हणजे त्यांना कळतंय खरोखर कोणत्या तरी देवाच्या मागे पळतोय आणि खरोखर कोणता तरी देव हे जो याला दर्शन देतोय याच्याशी बद्दल बोलतोय. Praise the Lord. हालेलुया. हे सर्टिफिकेट आपल्यासाठी काय आहे, सर्टिफिकेट आहे. निराश नाही व्हायचं, आनंदी व्हायचं का चला माझ्याकडे बघून कोणातरीच्या मनात तरी येत असं अरे कोणत्या देवाच्या मागे पळतो, असं काय याला भेटतंय देवाकडे एवढं देव हा करतो. Praise the Lord. हालेलुया. आपल्यामध्ये फळ येणं खूप गरजेचं आहे. गवत येणार, काटे येतील, डिस्टर्बन्स येणार, पण त्या सर्वांना मात देऊन आपण आपली वाटचाल पुढे केली पाहिजे. Yes. Praise the Lord. हालेलुया. आणि असं कधीच होणार नाही का तुम्हाला वाटलं का नाही हे खूप अडखळ आहे, हे दूर झाल्यानंतर मी माझं काम सुरळीत चालू करतो, तसं कधीच होणार नाही. देवाची सेवा हा काटेरी मार्ग आहे, आणि म्हणून ख्रिस्त म्हणतो ज्या कोणाला माझ्या मागे यायचं त्याने आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येण्याची तयारी काय करायची, ठेवायची. Praise the Lord. हालेलुया. समजतंय, वधस्तंभ म्हणजे काटेरी मार्ग, वधस्तंभ म्हणजे निंदा, वधस्तंभ म्हणजे त्रास. या मार्गात तुला जावंच लागणार. असं नका समजू का फक्त बुकेच भेटतात. काय भेटतो, तो मीटिंग मध्ये वर्षात एकदा बुके भेटतो, पण नेहमी नंतर बुकेच भेटतात. Praise the Lord. हालेलुया. समजतंय, आपलं वाटतं एकदम भारी, कारण आपण 5 लोकांना पाहिलं त्यांच्या मागे पुढे 2-3 जण, बॅग धरायला 1 जण, आपलं वाटतं भारी आहे सेवा. Praise the Lord. हालेलुया. समजतंय ना, Yes. कारण आपण बघतो त्याच्याबरोबर किती जण असतात, 1-2 जण, कुणी चेअर देते, कुणी बॅग धरून चालतंय, कुणी चालतं, आपलं वाटतं रे भारी काम आहे. उपवासाच्या प्रार्थना, जेवण विवण सगळं ऍडजस्ट होतंय. खरी सेवेमध्ये भरपूर त्रास आहे, खरी सेवेमध्ये सहन करावं लागणार, कम्फर्टेबल सेवा भेटणार नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक रोज नवीन आव्हान तुमच्या समोर घेणार आणि ते चेक करणार याच्यामध्ये उभं राहून तो पुढची वाटचाल करतो का. आणि म्हणून तीमोथेला पाऊल जो होता पत्र लिहायचा आणि सांगायचं की मी एवढे फटके खाल्ले, मी असं सहन केलं, एवढे अरिष्ट आले, एवढे संकट आले. पत्रामध्ये नेहमी पाऊल वर्णन करायचा आणि म्हणायचं का माझी इच्छा नाही का तुम्ही आजान असावे, आम्ही कशातून चाललो. तो काय लिहायचा, त्याला हे नव्हतं सांगायचं का पहा मी किती सहन करतोय, पण त्याला माहित होतं त्यांच्या मनात प्रश्न येतील, हे सेवेपासून मागे हटतील, पण दाखवायचं पहा मी या सर्वातून गेलोय, मी देवाचा मार्ग सोडला नाही, तुमच्या जीवनामध्ये येतील आणि तुम्ही पण देवाचा मार्ग सोडायचा नाही. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय तीमोथेला तो कसं एनकरेज करतो. वाचू या ठिकाणी आपण तीमोथेचं पहिलं पत्र 4था अध्याय 13-14 वचन. मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे, शिकवणे या तत्पर आहेस. पुढं तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवीत असता भविष्यवाद्याकडून तुला देण्यात आलेले जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याची उपेक्षा करू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा किती सुंदररित्या पाऊल त्याला आठवण करतो का तुला जे वरदान दिले शिकवण्याचे, मार्ग प्रगट करण्याचे, त्या तू तत्पर राहा. आणि ज्यावेळेस तू त्यावर हात ठेवला तुला पवित्र आत्मा मिळाला, जे वरदान तुला मिळाले प्लीज त्याचा अविरोध तू करू नको, पण तुझे दान तुला मिळाले ते तुझ्यामध्ये वाढावे, देवाचं कार्य पुढे जावं म्हणून प्लीज तू आठवण ठेव का तुझ्यासाठी काय करण्यात आलेलं आहे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलं 15 वचन. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू या गोष्टीचे चिंतन कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी प्रगती काय झाली पाहिजे, सर्वांना दिसून आली प्लीज पाहिजे. बोला. तुझी प्रगती काय झाली पाहिजे, सर्वांना दिसून आली पीक पाहिजे. दिसलं पाहिजे. 30 पट येतंय, 60 पट येतंय, 100 पट येतंय, कारण प्रगती दिसत मग तर कळणार का अजून पुढे किती धाव धावायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च. काय दिसली पाहिजे, प्रगती दिसली तुझी पाहिजे. प्रगती दिसली पाहिजे आणि मग तुला कळणार अरे बाबा तुला अजून किती पळायचंय. पण जर प्रगती दिसत नाही तर ठरणार किती अजून पळायचं किती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. कुटुंब सगळ्यांना आहे, नातेवाईक सगळ्यांना आहे, सगळ्यांना फॅमिली रिलेशन्स आहेत, पण या सर्वांना मात देऊन आपल्या कोणाच्या मागे पळायचं, देवाच्या मागे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या देहाला नाकारताल आणि आत्म्याला प्रथम स्थान देताल, प्रत्येक गोष्टीवर मात देईल, ते ऑटोमॅटिक तुमच्यातलं पीक वाढणार चर्च. प्रेज द लॉर्ड. कारण ज्याच्यामध्ये 100 पट येतं त्याच्यामध्ये पण तेच बी पेरले या आपल्यामध्ये पेरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बी मध्ये काही फरक नाही. 30 वाल्याला वेगळी बी आणि 60 वाल्याला वेगळी, 100 वाल्याला वेगळी बी, अशा वेगळ्या वेगळ्या बी पेरल्या नाही. पेरणाऱ्याने बी एकच पेरली होती, पण कुठं 30% येतं, कुठं 60% येतं, कुठं 100% येतं. मग फळ जो आहे कुठं त्या पिकामध्येच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. म्हणून प्लीज चर्च आपण चेक केलं पाहिजे का माझ्यामध्ये किती फळ येतं, मला माझं फळ काय करायचंय, वाढवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. प्लीज बोला. समजतंय. 30%, 60% आणि 100% कारण या फळाचं आम्हाला वेतन काय मिळणार, मजुरी मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी देवाच्या राज्यात जाणार. कुठे जाणार, देवाच्या राज्यात. देवाच्या राज्यात. तिथं पण तुमच्या फळानुसार तुम्हाला काय भेटणार, पारितोषिक. काय मिळणार, पारितोषिक. पारितोषिक. जसं आपण एखाद्या थिएटर मध्ये गेलो, एखाद्या हॉल मध्ये गेलो, तिथे वेगवेगळे सीट असतात. वेगवेगळे कसे असतात, सीट असतात. काहींचं तिकीट कमी असतात, मग कदाचित ते तिथं बसवतील. महागवाले थोडेसे अजून इकडं आणि जे अजून महाग येते त्याच्या इकडं. त्याची वेगवेगळी काय असती, कॅटेगरी असते. देवाची इच्छा की तुम्ही देवाच्या राज्यात स्वर्गात येताल, देवाची इच्छा की तुम्ही सगळ्यातून देवाचे कसे असावेत, पुढे जवळ असावेत किंवा पुढे असावेत. कसे असावेत, पुढे असावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. कारण 3 कॅटेगरी 30, 60 आणि 100. सगळ्यातून पुढे कोण असतील, 100 वाले. 100 वाले. त्याच्यानंतर कोण असतील, 60 वाले. आणि त्याच्यानंतर कोण असतील, 30 वाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा की तू तिकडं नाही, तू कुठं पाहिजेस, 100 मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्याचं प्रगटीकरण सांगतो. जुन्या करारामध्ये मंदिर असायचं, ठीक आहे, पडद्याचं मंदिर होतं आणि मंदिराचे 3 भाग होते. किती भाग होते, 3 भाग. 3 भाग. 2 भाग तर आम्हाला माहिती आहे. कोण कोणते, हा प्लीज बोला. कोणते, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. मग तिसरं स्थान कोणतं, त्याचं अंगण. अंगण. त्याचं काय होतं, अंगण. अंगण. अंगण, पवित्र, परमपवित्र. परमपवित्र. ठीक आहे. 30% म्हणजे कुठे थांबायचं, अंगणामध्ये. 60% कुठे थांबायचं, पवित्र स्थानामध्ये. आणि 100% कुठे थांबायचं, परम पवित्र स्थानामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण ठरवायचं किती क्लोज प्रभूच्या जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही मी 30% मध्ये एन्जॉय करतो, तुला तिथं बाहेर थांबावं लागणार अंगणामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे 100 वाले असतील त्यांनाच पुढची कॅटेगरी भेटणार, ते देवाच्या जवळ जातील एकदम. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. असं आहे. मलाखीमध्ये त्यांनी काय केलंय, भेद केलाय. सेवा करणाऱ्यामध्ये आणि न करणाऱ्यामध्ये काय केलंय, भेद करून ठेवलाय त्यांनी. आपण वाचू या ठिकाणी मलाखी 3रा अध्याय पहिले 16 वचन वाचू. जे यहोवाचे भय धरीत असत
ते एकमेकांशी बोलत होते आणि यहोवाने कान देऊन ऐकले. मग जे यहोवाचे भय धरीत असत आणि त्याच्या नावाचा सन्मान करीत असत त्यांच्यासाठी त्याच्या समोर स्मरणाचे पुस्तक लिहिले गेले. हा, काय लिहिलंय? स्मरणाचे पुस्तक लिहिले लिहिलंय गेले. पुस्तक. येस. पुढे वाचू त्याचं 18 वचन. आणि तुम्ही परत याल आणि न्यायी व दुष्ट यांच्यातला भेद म्हणजे जो देवाची सेवा करतो व जो त्याची सेवा करीत नाही त्यांच्यातला भेद समजाल. हा, कोण कोणते? सेवा करणारे आणि सेवा न करणारे. यांच्याबद्दल कुठे लिहिलंय? पुस्तकामध्ये. कुठे लिहिलंय? पुस्तकामध्ये. समजतं. हे जर पूर्ण वस्तू रीड केले तर तुम्हाला कळल की देवाने प्रत्येक गोष्ट कशामध्ये लिहिली? पुस्तकामध्ये. जेणेकरून आम्हाला असं काय मिळावं? प्रतिफळ मिळावं. आणि मग जी सेवा करणारे त्याच्यामध्ये पण ते मांडला का फक्त काहीतरी करून जमणार नाही, फक्त बऱ्यापैकी करून पण जमणार नाही, पूर्ण समर्पण करणं गरजेचं आहे. कारण त्यानुसारच तुझी तिकीट डिसाईड होईल का तुला इकडे वाचवायचं, तुला इकडे वाचवायचं की तुला पुढच्या कॅटेगरीमध्ये वाचवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा आता तसा क्रेज असतो पास्टरचा, मोठमोठ्या सेवकांचा, आपण त्यांच्याशी भेटतो, हातात हात मिळवतो आणि मग एक धडपड असती कसं त्या पास्टरांना भेटायचं, कसं त्यांना मिळायचं आणि त्याचा फोटो काढायचा आणि बरोबर आपल्या मोबाईलच्या डीपीवर तो फोटो काय करायचा? टाकून द्यायचा. लगेच फुकट मिळाला का फोटो? काय केली? धडपड केली. काय केली? धडपड केली. आणि खूपच मोठा सेवक असेल तर मग त्याच्या गाडीला कसं ना कसं जाऊन टच करायचं, कसं ना कसं जाऊन पळायचं आणि कसं ना कसं जाऊन इकडं तिकडं वशीला लाव, ह्याला लाव, कसं ना कसं जाऊन त्याच्याकडे भेटायचं आणि पटकन काय करून घ्यायचा? फोटो काढून घ्यायचा. किंमत मोजावी लागते. काय करावी लागते? किंमत मोजावी लागते. मग ते म्हणतो माझे तुला जवळ बसायचा चान्स, माझ्या साण्यात उभं राहायचा तुला चान्स आहे आणि तो चान्स तू गमवू नको. त्याचं ह्या पास्टर लोकांचे फोटो काढण्याची जी तळमळ तुझी चालली, त्याच प्रकारे माझी इच्छा आहे की तू मला प्रत्यक्षात जवळ येऊन भेटावं, त्यासाठी तू तळमळ तू दाखव. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? इथं किती तळमळ आहे आपली का कसा फोटो होईल, लगेच व्हॉट्सअपवर, लगेच डीपीवर एकदम क्लोज फोटो. ते म्हणतो मला पण तुझ्या बरोबर क्लोज फोटो काढायचा आहे, पण त्यासाठी प्रयत्न कुठे? कारण जर तू 30% मध्ये असेल तर क्लोजअप येईल का? नाही. 60 मध्ये क्लोजअप येईल का? नाही. क्लोजअप साठी कुठे जावं लागणार? 100% मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? क्लोजअप साठी तुम्हाला 100 मध्ये जावं लागणार नाही. तुम्हाला फक्त मंदिराच्या बाहेरून काय चाललंय रे आतमध्ये खूप महिमा चाललाय, आम्हाला फक्त तेच दिसतंय देवाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? लाखो देवदूत आहे, बरोबर आहे? यस. लाखो देवदूत आहे, भरपूर लोक आहेत, आमचा विश्वास आहे, सगळे तारले जातील, देवाच्या राज्यात येतील. पण तिथं मी कुठं असणार? मी लांब असणार का? प्रभू इथं तर लांब होतोच, तिथं तर जवळ येऊ दे. मग ते म्हणतो आतापासूनच प्रयत्न कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण ते गाणं गातो ना, तू कहा होगा, ते म्हणतो डिसाइड कर 30 में रहेगा, 60 में रहेगा, 100 में रहेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे ते गीत कोणतं तरी, तू कहा होगा, हाँ आखिरी नरसी का फूका जाने वाला है, तू कहा होगा, 30 में रहेगा, 60 में रहेगा, 100 में आएगा. आपण सांगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च? कुणी सांगायचं? आपण डिसाइड करायचं. देव आम्हाला प्रोत्साहन देतो. देव आम्हाला काय देतो? प्रोत्साहन देतो. हे प्रोत्साहन भरतो आपल्यामध्ये. काही माझी इच्छा नाही का 30 मध्ये असावा, 60 मध्ये असावं, माझी इच्छा की तो 100 मध्ये असावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही 100 मध्ये जरी गेले पण गवत उगवणार. गवत त्याचं नैसर्गिक गुणधर्मच आहे, तो कधी बंद होणार. आणि संडेचा मेसेज ऐकला ना? येस येस. कशाबद्दल ऐकलं आपण? हृदयाबद्दल. कशाबद्दल ऐकलं? हृदयाबद्दल. हृदयाबद्दल. पण देवाने मातीचं जसं मला कनेक्शन सांगितलं, मातीमध्ये काय येतो? एक गुणधर्म आहे, काटेकुसळ लावले नाही पण ते येत राहतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या मनात म्हणजे माझी इच्छा नसते की मी कोणाबद्दल वाईट बोलावं, वाईट करावं, माझ्या मनात ते काय होत राहतं? येत राहतं. त्याचा गुणधर्मच, त्याचं काय आहे? गुणधर्म आहे. पण त्याला मात देऊन आपण आपली आध्यात्मिकता वाढवली पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज डिसाइड करा आम्हाला कुठे थांबायचंय, 30 मध्ये, 60 मध्ये का? प्रेज द लॉर्ड. आणि जर 30 मध्ये पण आपण नसेल तर आपण काही ना काही देवाची सुरुवात केली पाहिजे. आपण 1%, 2% आपण डिसाइड केलं पाहिजे, देवा सर्वोत्तम मी केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये घेऊन जाऊ नका. आम्हाला भरपूर देवासाठी अजून कार्य करायचंय. आपण म्हणतो मी देवासाठी करतोय, पण फायदा कोणाचा आहे? फायदा आपलाच आहे. म्हणून प्लीज आपला समर्पण वाढावं लागेल, आपला वेळ आपल्याला काढावा लागेल. आपलं चर्च जेव्हा संपतं आपण त्या ठिकाणी स्वतःमध्येच भेटण्यामध्ये एवढं बिझी होतो, पण तो समय जर आपण अन्य लोकांना दिला तर त्या ठिकाणी काय त्याचा फायदा होऊ शकतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आपण नेहमी म्हणतो की प्लीज हॉस्पिटल मध्ये जा. कुठे जा? हॉस्पिटल मध्ये. कारण जो तुला भेटतोय तोही देवाच्या मंदिरात येऊन गेला, त्याची काळजी करू नको, त्याची परमेश्वर भेटून गेलाय. पण त्याला जाऊन भेट, त्याला परमेश्वराने भेटलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? माझ्या बरोबर जो आलाय तोही कुठं आलाय? माझ्यापेक्षा त्याची भेट कोण घेणार आहे?
देव घेणार आहे. देवाची भेट घेणार आहे. पण जर मी अशा समयी एखाद्या अशा व्यक्तीची भेट घेतो जो प्रभूला भेटला नाही, त्या भेटण्याचं काहीतरी सार्थक होणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपण कोणाला ट्रॅक्स वाटले पाहिजे. आपण कोणाला सुवार्ता सांगितली पाहिजे आणि सुवार्तासाठी स्वतःहून आपण निमित्त शोधून देवाच्या महिमेसाठी बाहेर पडलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह अडवणार. देह काय करणार? अडवणार. देह अडवणार. पण त्या लाजळूपणाला, त्या देहाला मात देऊन आम्हाला आमचं पीक वाढवलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव स्फूर्ती भरतो, देव प्रोत्साहन देतो, पण आपल्यालाच आपले पावलं उचलावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च प्लीज बोला, कळतंय? आपण आपला वेळ बरोबर यूज केला पाहिजे. आपण फक्त क्लेवर पाहिजे. कुठं चान्स भेटतो, कुठं संधी भेटते, कुठे शिवबद्दल सांगता येईल, कसं मला काउन्सिलिंग करता येईल, कसा टॉपिक बरोबर कोणाकडे आणता येईल, देवाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या माइंड मध्ये फक्त प्रभू प्रभू पाहिजे. मग डोकं बरोबर चालतं. डोकं काय करतं? बरोबर बरोबर चालतं. बरोबर एखादा पॉइंट भेटतो, बरोबर आपण येशूकडे त्याला घेऊन जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तो हफशंड होता ना, यशाचा ग्रंथ वाचत होता आणि त्याने यशाकडून बरोबर बाप्तिस्म पकडे काय करत त्याला बरोबर घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विषय त्याचाच घेतला, पण त्याला कधी टर्न केलं आणि येशूकडे आणलं त्याच्या लक्षात पण नाही आलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जर बोलतो का देवाचा आत्मा आहे आणि देव जर माझ्या व्यक्तिगत जीवनात मला एवढं ब्लेस करतो, तर देवाच्या कामासाठी देव ब्लेस नाही करणार का आपल्याला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या व्यक्तिगत जीवनात आपल्या साक्ष आहेत. प्रभूने मला हे दिलं, प्रभूने ते दिलं. प्रभू जर तुला ते देऊ शकतो, तुला देवाच्या राज्यात काम करण्यासाठी, आत्म जिंकण्यासाठी तुला कृपा नाही देऊ शकत का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तो अनुभव कधी घेणार आपण? त्यासाठी आपण कधी प्रार्थना करणार? देवा माझ्यासाठी काहीतरी तुझ्या महिमेसाठी झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? Yes. या वाटत मला काय टच झालं माहितीये का? 30, 60 आणि 100. कधी म्हणतो तू का रहेगा डिसाइड कर. 30, 60 में रहेगा तो बाहेर खडा रहना पडेगा. 100 मध्ये येशील तर माझ्या जवळ येऊन तू थांबशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते लाखो एंजल्स असतील, हे सर्व त्या ठिकाणी जातील. मग तेवढ्या गर्दी एवढं लांबून कुठून जवळ गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाच्या जवळ जावं म्हणून आपल्याला पडलं पाहिजे. चर्च आज पडलं पाहिजे म्हणजे त्याचं वेतन मजुरी आम्हाला मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त मृत्यूनंतर आपण म्हणायचं काय की नवीन प्रवास सुरू झाला, आणि पण त्या प्रवासात तू कुठं थांबणार आहेस त्याचा विचार केलास? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गात आम्हाला प्रवेश मिळणार विश्वासाद्वारे, पण तिथे थांबणार कुठं त्याच्याबद्दल आपण काळजी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या लाईनीत थांबून काय करायचं? आम्हाला कोणत्या लाईनीत थांबलं पाहिजे? देवाजवळ. देवाजवळ थांबलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण त्या स्थानामध्ये गेलो पाहिजे. आणि म्हणतो की भेद केला, सेवा करणारे आणि सेवा न करणारे. आणि त्याच्यामध्ये पण जे सेवा करतात त्यांच्यामध्ये पण देव भेद करतो. 30, 60 आणि 100. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? प्लीज बोला, कळतंय? मग प्लीज देवाकडे प्रार्थना करा का परमेश्वर मी काय करत आहे, माझा लाईफचा फोकस काय? कारण ज्या प्रकारे तो अंजिराच्या झाडाकडे येतो, काय मागतो? फळ मागतो. आपण म्हणतो का हंगाम नव्हता, काय नव्हता? हंगाम नव्हता. त्याच वेळेस तो काय मागणार? फळ मागतो. फळ मागणार. म्हणजे देव आताच आमच्याकडून फळ मागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सध्या हंगाम नाहीये, अजून टाइम मंदिराचं काम व्हायला, स्टार्ट व्हायला, पण आपण सांगू शकत नाही 1 मिनिटात काही पण होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक घडामोडी होत चालल्यात, पण आपण सिरियस आहोत का देवाच्या राज्याच्या प्रती? जर सिरियसनेस आपल्यामध्ये नाहीये तर आपण पण एक हिस्ट्री बनून जाऊ का मी पण कधीतरी होतो प्रार्थनेमध्ये आवेशी होतो पण थोडासा लॉस झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतिहास बनवू नका. काय बनवू नका? इतिहास बनवू नका. इतिहास गाजवत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? हरून जायचं नाही, आम्हाला देवाच्या राज्यात पुढे पुढे जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज आत्मपरीक्षण करा, रोज प्रार्थनेमध्ये बसा, रोज देवाकडे मागा काय माझं टार्गेट आहे, काय माझं फोकस आहे, माझं काम बरोबर चाललंय का, मी किती पळतोय, मला किती धावलं पाहिजे, अजून काय केलं पाहिजे, अजून कसं पुढे गेलं पाहिजे, हे तुमचं कम्युनिकेशन कोणाबरोबर झालं पाहिजे? देवाबरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं झालं पाहिजे, हे डिस्कस झालं पाहिजे. जसं आपण आपल्या कुटुंबाची प्लॅनिंग करतो की पुढचं कसं असेल, स्टडी कसं असेल, सेव्हिंग काय असेल, बाकी काय असेल, हे सर्वच आपण कॅल्क्युलेशन करतो. त्याच प्रकारे देवाच्या राज्याचं कॅल्क्युलेशन आपल्या मनात चाललंय का? आणि जर ते चाललं असेल तुम्ही उत्तम करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुमचं कॅल्क्युलेशन तुम्ही वाढवा, देवाच्या पायापाशी बसा आणि पहा का मला अजून काय करता येईल, कसं मला पुढे घेऊन जाता येईल आणि कसं मी देवाचा गौरव पाहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ॲज अ पास्टर माझे नेहमी प्रयत्न असतात कसं हे डिसायपलशिप मध्ये येतील, कसं हे पुढे जातील, कसं यांची कॅटेगरी चेंज होईल, कसे आत्म्यात वाढतील. पाहू मला रिव्हील कर, मला प्रगट कर, काय मेसेज घ्यावा, काय मी सांगावं, तू मला गाईड कर, तू मला लीड कर. एक टिपिकल चर्च नकोय पित्या, एक डिसायपलशिप वाला चर्च पाहिजे. तुमचं देवाकडे तेवढं कनेक्शन पाहिजे, प्रार्थना पाहिजे, म्हणजे परमेश्वर तुम्हाला रिव्हील करतो की पुढची वाटचाल तुम्हाला काय करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? म्हणून प्लीज देवासंगती काय करा, रोज बोला, प्रार्थना वाढवा. पुन्हा सांगतो काटे उगवतील. आता संदेश आला ना, आता डबल काटे येते.
किती काटे? डबल काटे. कारण थोडी माणसाची तयारी झाली, अरे काटे येतील बरं का, आता मला मात देऊन जायचं. आता एवढे भयानक काटे येतील का पाय ठेवता येणार नाही, पण ते म्हणतो विश्वासाने पाय टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जेवढं वचन स्फूर्ती भरतं, डेव्हिलला कळतं चार्ज होऊन आलाय बरं का, आता डबल संकट आणावं लागतील, तसा हालणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडून चार्जिंग मिळाली की त्याचं बी प्लॅनिंग वाढणार. समजतंय चर्च? येस. मग कधी आम्हाला कळतं, आपण रडतो देवाकडे, काय प्रभू सेवाला स्टार्ट केलं नाही का अडचणी येतात. ते म्हणतो अरे ते प्लॅनिंग होता कोणाचा? साहित्याचा प्लॅनिंग होता, तू फक्त तुला कळलं नाही आणि तू तुझ्या कुटुंबाच्या लोकांना ब्लेम करत बसतो. हा असा, हा तसा, हा मुद्दा म्हणून करतो. अरे प्लॅनिंग आहे कोणाचं? सैतानाचं. त्याला माहिती लूज कॅरेक्टर कोणते आहेत. कोणते कॅरेक्टर? लूज कॅरेक्टर. लूज कॅरेक्टर जे आत्म्यात कमकुवत आहे, त्यांना कसं हलवायचं तुला यूज करायचं. आणि तुला सैतान दिसत नाही, मग तुला कोण दिसतात? फक्त तुझे लोक दिसतात. तुला लोक दिसतात, त्याच्यात तू हरवला जातो. पण तुला कळलं आणि याच्या मागे सैतान आहे, तू थांबणार नाही, तू पुढे पुढे जाशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही वेळेसाठी काही लोकांना तू कठीण करणार, पण त्याच्या कठीणपणामुळे आपण कठीण व्हायचं नाही, आपण पुढे पुढे जात राहायचं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च? म्हणून प्लीज कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण पाहिजे? 100%. प्लीज बोला कोणत्या? 100%. बाहेर थांबू नका. कुठे थांबू नका? बाहेर थांबू नका. फक्त आतही थांबू नका. कुठं जा? परम पवित्र स्थानामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या अत्यंत जवळ जा आणि त्याचा महिमा तुम्ही पाहून या. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग एवढं जीव कशाला जाळायचा? जर देवाला भेटतच आहे ना, मग आता एवढं सर्व करतो तर पुढे झोकूनच टाकायचं आणि देवाच्या अत्यंत जवळ जाऊन यायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो ना, अरे 30 वालं नाही 100 वालं भारी, मग आता जाऊ दे, खर्च करायचाच आहे ना, मग करतो तो बेस्टच घेऊन टाकतो. कशाला 3 वेळेस घ्यायचं? करायचं ते चांगलंच घेऊन टाकतो. येस. करतो ना आपण. कपडे घ्यायचे असेल, अरे 700 ची, हे 800 ची, 100 रुपयाला काय पाहायचं? करायचं तर मग चांगलंच कर. मग 30-60 ला काय पाहायचं? आता करायचीच आहे सेवा तर मग चांगल्याच प्रकारे करून टाका. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग थोड्या प्रमाणात करण्यात काही मजा नाही, करायची तर मग पूर्णच करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? येस. कारण 30 वाला तिकडून बाहेर त्याला काही दिसणार नाही आणि सेवा न करण्याचे बाहेर उभे त्यांना काही दिसणार नाही तिकडून. मग तिकडे थांबलं काय आणि इकडे थांबलं काय? एकच आहे. जायचं तर कोणत्या कॅटेगरीत जा? 100% मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला प्रयत्न आवडतात. परफेक्ट आपण कुणी नाही, पण ते धडपड बघतो प्रयत्न किती माझं राज्य गाजवण्यासाठी. ते प्रयत्न दाखवा, देव इम्प्रेस होईल आणि आपला एनोइंटिंग देव डबल करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळला मेसेज? तो त्याच वेळेस कळल किती कळला, त्या तुमच्यामध्ये पीक वाढणार. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आता आपण म्हणतो कळला, पण ते कधी देव म्हणतो मला कधी कळला? ज्या त्याच्यामध्ये काय दिसणार? मला पीक दिसणार, मग मला कळणार मेसेज तुला किती कळला. प्रेज द लॉर्ड. उभा राहूया, प्रार्थना करूया आपण. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो. होय प्रभू. तू म्हणतो 30 पट, 60 पट आणि 100 पट. येस. 30 पट मध्ये आम्ही तुझ्या जवळ येऊ शकत नाही, 60 मध्ये नाही पित्या, परंतु 100 मध्ये आम्ही तुझ्या जवळ येऊ शकतो प्रभू. आणि तुझी इच्छा आहे पित्या का 100 पट आमच्यामध्ये आलं पाहिजे. येस लॉर्ड. आम्ही काही तर नाही, बऱ्यापैकी पण नाही पित्या, पण देव आम्ही पूर्ण समर्पण तुला केलं पाहिजे. आमची धाव नवीन कर, होय प्रभू. आमचा उत्साह नवीन कर. येस लॉर्ड. काही गवत आमच्यामध्ये उगतंय, काही काटे आमच्यामध्ये उगतात पित्या. ज्या प्रकारे शेतकरी वेळोवेळी ती खुरपणी करून ते काटे गवत दूर करतो, जिकडून पीक चांगलं पोसावं, त्याच प्रकारे माझी आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून माझ्या घरामध्ये, माझ्या अवतीभोवती जे काटे उगवतात, जे गवत येतं, जे मला डिस्टर्ब करतं, ज्यामध्ये मी हारून जातो, मी भटकून जातो पित्या, या सर्वांना मला मात द्यायची पित्या. कारण एक वेळ येतो की मी आत्म्यात वाढतो, पण पुन्हा काही डिस्टर्बन्स येतं, मी पुन्हा हारून जातो, मी पुन्हा वाढतो, पुन्हा डिस्टर्बन्स येतं, मी पुन्हा पडून जातो पित्या. हे प्रभू, आता धरपकड नको पित्या. ज्याकडे पाऊल म्हणतो ना पित्या, मी प्रत्येक गोष्ट सहन केली, पण मी देवाच्या कामामध्ये कधी मागं हटलो नाही. आणि तो तीमेताला पण म्हणतो तू असं कर की तुझी प्रगती दिसली पाहिजे. प्रभू, मला पण असं काही करायचंय का माझी प्रगती दिसली पाहिजे पित्या. प्रभू, मला शक्ती दे पित्या, माझं मुख बोलतं कर पित्या, माझा वेळेचा उपयोग होऊ दे माझ्या परमेश्वरा, मी लोकांपर्यंत पोहोचू दे, मी हॉस्पिटल्स पर्यंत पोहोचू दे. या देवाबद्दल मी इतका अभिमान म्हणतो का माझा देव जिवंत देव आहे, मी म्हणतो का स्वर्गाचं राज्य आहे पित्या. मग प्रभू, त्या दिवशी माझी वाटचाल होऊ दे, माझी स्वर्गीय संपत्ती वाढू दे, त्यासाठी मला स्फूर्ती भर, मला आवेश भर पित्या. मी घाबरतो, मी भरकून जातो, मी हारून जातो पित्या. प्लीज मला शुद्धीवर ठेव, मला धरून ठेव, मला आत्म्यात चालव पित्या. आणि देवा तुझा गौरव होऊ दे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, या क्षणी टीव्हीवर पाहताय अनेक जण प्रार्थना करताय की देव माझं पाचारण कधी. यस यस. ते म्हणतो ऐक, माझा वेळेचा वेळ जवळ आला. होय प्रभू. आणि तू माझं पाचारणच अजून विचारतोयस. तुझं केव्हाच पाचारण मी केलेलं आहे. प्लीज विश्वासाने सेवेसाठी उभा राहा. यस यस. प्लीज देवाचं राज्य गाजव. वेळ कमी, आपली संपत्ती जास्त गोळा कर. जेव्हा तुला साठवता येईल आता साठव. यस यस. न तुला काही साठवता येणार नाही.
आम्ही प्रार्थना करतो लॉर्ड, हे भटकू देऊ नको, हे हारू देऊ नको पित्या. त्या गवतावर त्या काठावर मांड देण्याची ताकद त्यांना दे पित्या. Yes, yes. आणि देवा तुझा गौरव होय होऊ दे. प्रभू. तुझ्या स्तोत्रात मागतो